kept for me. The first page which I wrote, she has kept it. Everything, माझे डोस, आपण जे डोस देतो ना मुलांना, त्याचे डॉक्युमेंट्स, एव्हरीथिंग वी हॅव. प्लीज, इट इज, मी स्वतः ते कदाचित माझ्या आईने मला तसं घडवलं म्हणून मी पालकांना खूप एन्थुझियास्टिकली सांगते, हे प्रिझर्व करा, फोटो काढा, त्याचे अल्बम्स तयार करा, कीप इट. आत्ता नाही, तू एक 5वी-6वीत गेला तरी त्याला मजा येईल. आई मी असा होतो का, अच्छा मी असं. आता कधी कधी मुलं गिरगोटे काढतात आणि म्हणतात पप्पा, मम्मा, आजी असं म्हणतात ते. आत्ता नाही, आत्ता ते स्क्रिबलिंग करतात, पण कालांतराने ते करणार. किंवा असं काहीतरी काढतात आणि म्हणतात बुबू. ॲक्च्युली इट्स नॉट लुकिंग लाईक अ डॉग, बट ते से इट बिकॉज दे फील दॅट इट इज दे आर थॉट्स रिफ्लेक्शन. तिथे तुम्ही खूप एन्थुझियास्टिक पालक म्हणून हे काय बुबू आहे का असं करू नका. त्याच्यासाठी ते बुबू आहे आणि यू हॅव टू रिस्पेक्ट. काय असतं, मी तुम्हाला एक खरं सांगते, जेव्हा पेरेंट्स आपण होतो ना त्यावेळेला आपल्याकडे आपल्याला असं वाटतं की एक रिमोट कंट्रोल आला आहे हातामध्ये पेरेंटिंगचा. ओके, आपल्याला असं वाटतं आपल्या मुलाला काहीच येत नाही, बट आय शुअर आय एम टेलिंग यू दे आर व्हेरी वाईज. ही नोज इफ यू स्कोल्ड हिम ही विल गो टू द मदर. पापा स्कोल्ड्स गोज टू द मदर. मम्मी आणि पप्पाची युनिटी आहे, हिल गो टू द दादी. दे नो इट, राईट? सो दे आर नॉट फुलिश. You need to understand, you have to respect them, okay? So they know the choice. त्यांना माहिती आहे की बाहेर जाताना if you are wearing something trendy and you make them wear something very casual, they will not be ready to do. They look at Papa, okay, he is wearing a sports shoe, even I want a sports shoe. This is the attitude which they carry and which we have to respect because he is a human being. He is your child, that's one thing. But he is a human being and naturally things are going with him. You can't forget. Between the husband and wife, there's one little, sapling which is coming up and trying to grow, pushing mommy and papa to create his own space. You have to respect that, okay? And respecting his opinion is more important. Giving him a choice, talking to him. आता तो जसं म्हणत होत्या इथे टीचर्स की तो आल्यानंतर तुम्ही पहिला प्रश्नाचा डबा खाल्लास का? Rita was talking about it, right? She said, तुम्ही विचारायला पाहिजे, तू काय केलंस? आता तुम्हाला रिव्ह्यू मिळणार आहे, तुम्हाला वीकली रिव्ह्यू मिळणार, आता मी डेली पण पाठवणार आहे. तुम्हाला माहिती आहे क्लासमध्ये काय केलं? टीचरने लिहिलं असेल की इंट्रोडक्शन ऑफ सर्कल केलं. अय्या, मला माहिती आहे तुझ्या टीचरने सर्कल इंट्रोड्यूस केलं, तुम्हाला आता मेथड्स पण माहिती आहेत. आपण उलट्या पद्धतीने बोललं पाहिजे पालकांनी. तुम्ही पालक तत्व पेरेंटिंगच्या सीटवर न बसता त्याच्या सीटवर या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट ना. आणि हे फक्त तुमच्या मुलांच्या बाबतीत नाही, हे ॲक्च्युली सगळ्या मुलांच्या बाबतीत लागू आहे. कारण आपण आपल्या मुलांवरती हे रिफ्लेक्शन करतो जे आपल्या पेरेंट्सने आपल्या बाबतीत केलं. तुम्ही कुठे टचमध्ये होता आफ्टर यू गॉट 18-19, तुम्ही जॉबला लागला किंवा तुम्ही कॉलेज आउट झाल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये एक इमेज आहे, लहानपणापासून माझे बाबा माझ्याशी असं वागले, माझ्या कधीतरी आपण असं विचार करतो नाही मला असं नाही वागायचं, मला असं वागायचं आहे. साईड अँड पण हे तुमचं ॲट्रिब्यूट्स आहे, त्याचे नाही. It's your individual personal perception. It's not what is his need. You are a sportsman, might be you're not reflecting that in your child, but you have to respect his things, right? So understand the child, that is more important because now you'll get these 4 years only. Once they go to the primary 6-hour school, totally chucked. तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल त्यांची. तू फ्री आहेस का बाबा सांग तर मी बसून बोलते. This is the case. So please nurture them properly. Nurturing is important. If the roots are good and strong, they will never ever have a problem to fly up anywhere. So that we need to incorporate. This is the creative book.